कृष्ण हरी. आषाढी एकादशीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा आणि विठू माऊली तुम्हाला सुखी समाधानी आनंदी आणि निरोगी ठेवणे ही त्याच्या चरणी माझी प्रार्थना आहे. आणि चला तर माझ्या व्हिडिओला स्टार्ट करूया. मी रेडी होणार आहे पटकन आणि मी मंदिरात जाणार आहे दर्शनासाठी. चला तुम्ही पण माझ्यासोबत. चला वेळ न घालवता फटाफट रेडी होऊया. सर्वात आधी मी हेड वॉश केला होता, त्यामुळे केस मी सुकवत आहे. इथे इन्स्टंट ड्राय काय होणार नाही आहेत, पण थोडंसं हेअर सिरम लावून घेता येईल. लिवॉनचं हेअर सिरम लावते जेणेकरून फ्रीज कंट्रोल होईल. आणि चला फटाफट रेडी होऊन आता मी निघाले आहे मंदिराकडे. मंदिर जवळच असल्यामुळे मला फार लांब जावं लागत नाही, जवळच आहे. आणि हे पाहू शकता किती सुंदर आणि छोटंसं मंदिर इथे बांधलं आहे. देवाचं दर्शन घेत होते तोपर्यंत एक आजीने मला आधीच प्रसाद दिला, तो घेतला आणि देवाचं दर्शन घेतलं. खूप गर्दी झाली होती आणि पाहू शकता इथे असं प्रसाद वाटप करत होते. प्रसाद घेतला. सर्वात आधी मला टिळा लावला आजोबांनी, देवाचा प्रसाद घेतला आणि मी घरी निघाले. घरी जाताना मला ही छोटीशी मुलगी दिसली, बघू शकता किती छान क्यूट तयार झाली होती. त्यानंतर मी घरी आणलेला प्रसाद खाल्ला देवाचा. आणि आज मम्मीने नवीन भांडं घेतलं होतं, तेच मी वापरायला काढलं होतं. त्यात आधी गोड पदार्थ करतात म्हणून मी तिच्यासाठी चहा केला. नंतर घरच्यांसाठी शाबू वगैरे भिजत घातली आणि मी दुपारी असा क्यूट असा लूक केला होता कुर्तीवर. तो पटापट आवरला आणि खाली येऊन वरीचा भात आमटी रात्री जेवणासाठी केलं. वेट करत होते होईपर्यंत. आणि नेक्स्ट डे उपवास सोडण्यासाठी हा नैवेद्य केला होता मी.